मला ना जाम हे होतंय काय असं धडधड टाईप्स होतंय की आता झालं, आता संपलं बॅचलर लाईफ, शेवटचे काही दिवसच उरलेत आता बॅचलर लाईफचे. आता एक व्यक्ती आयुष्याचा भाग म्हणून आपण त्या घरी राहणार होते. एक जरा फिलिंग विचित्र आहे. म्हणजे आम्ही लिव्हिनमध्ये राहतच होतो, आम्ही 2 वर्ष लिव्हिनमध्ये राहतो, पण तेव्हा ते लिव्हिनमध्ये राहणं होतं. एक नवरा बायको कॅटेगरी म्हटलं खरं तर फरक काहीच नाही, फार नसतो ना रे, काहीच नाहीये. म्हणजे देर इज नथिंग गोइंग, म्हणजे काहीच चेंज होणार नाहीये अजिबात. पडदे बदलतील घरातले फार फार तर, त्या पलीकडे काही बदलणार नाही. पण ते फिलिंग आहे ना, ते विचित्र आहे, ते सगळं बदलतं. कधीही बघा हसतमुख, आनंदी आणि उत्साहानं सळसळत असणारा सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांच्या आहे दिल के करीब, आणि आता माझ्या सुद्धा झालाय तो दिल के करीब. सिद्धू, दिल के करीब मध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. मला फार मी खरंच सांगतो मनापासून, मला खूप असं एक विचित्र ऑकवर्ड आणि असं एक वेगळंच फिलिंग आहे. कारण मी माझ्या करिअरची सुरुवात मी तुझ्याबरोबर केली आहे. आपण अग्निहोत्रमध्ये मी तुझ्याबरोबर काम केलंय आणि मला आठवतंय की मला पहिली ॲडव्हर्टिजमेंट अशी ही मला तू मिळवून दिली आहेस. सो मला असा आता तूच इंटरव्ह्यू करेक्ट मला आणि मृण्मयी देशपांडेला. सो मला ते एकदम स्ट्राईक होते आणि मला असं वाटतं की यार आता तूच इंटरव्ह्यू घेतेस माझा. सो जरा मला आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी तू 17 वर्षाचा असल्यापासून बघते आणि तुझी प्रगती बघते, तुझा करिअर ग्राफ बघते, आणि मला आत्ता तुझा इंटरव्ह्यू घेताना खूप आनंद होतोय. अरे यार मला पण फार बरं वाटतंय खरंच. बरं मला सांग की एक प्रश्न मला कायम तुला विचारा असं वाटत होता इतकी वर्ष. प्रत्येकाच्या आवडत्या लोकांच्या यादीत तू 1 नंबरला असतोस. बरं, हे कसं जमवतोस तू? अरे नाही रे माहिती मला हे, म्हणजे मला माहिती नाही की असं आहे, असं कोणाबद्दल माझ्याबद्दल असं कोणाला वाटतं हे मला माहिती नाही. कारण मला एक आहे, मला खोटं नाही वागता येत कोणाशी. म्हणजे प्रॉब्लेम हाच आहे की मला वाईटही वागता येत नाही कोणाशी, वाईट नाही वागता येत मला. त्यामुळे माझा प्रॉब्लेम कधी कधी हा होतो की ही माझी चांगली बाजू पण आहे आणि ह्याचाच कधी कधी मला ह्याचाच मला त्रासही होतो की आपण कधी कधी कोणाशी खूपच चांगले वागून जातो आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो. पण एक क्वालिटी माझ्यामध्ये जी आहे, जी मी अभिमानाने सांगतो की मला खोटं नाही वागता येणार कधीच कुणाशीच. सो मे बी तो खोटेपणा नसल्यामुळे मे बी तसं असेल असं मला वाटतंय. मे बी. पण मी नेहमी बघितलंय की तू म्हणजे सेटवरचा तुझा वावर बघितलाय, तुझं बिहेवियर इतकं छान आणि प्लीजिंग असतं आणि प्लेझंट असतं. मला असं वाटत नाही तुला कधीही शत्रू असेल. नाही सॉरी, शत्रू जरा अति होतंय, पण एखादा छोटासा बारीकसा पंगा कधीही कुणाबरोबर आयुष्यात झालाय का रे तुझा? नाही ग, म्हणजे मी त्या वाटेलाच जात नाही. कारण म्हणजे काही पटत नसेल तर मी तिकडे जातच नाही. मग माझी एक वेगळी दिशा मी पकडलेली असते, मी तिकडून निघून जातो. पण पंगा घेणे इतपत मी तिथपर्यंत पोहोचतच नाही. तू घेणारच नाहीस हे मला माहिती. कोणी माझ्याशी घेईल असंही मी कधी वाइब्स देत नाही किंवा असंही मी कधी इंडिकेशन्स देत नाही की कोणीतरी माझ्याशी पंगा घ्यावा. काय माझं पटत नसेल किंवा मी आवडत नसेल तर तसं होत असेल, पण माझ्याशी पंगा घ्यावा असे मी कधीच वाइब्स देत नाही आणि मी त्या वाटेला फिरत नाही. सिद्धू, इतकी पॉझिटिव्हिटी आणि इतका उत्साह कुठून आणतोस तू? हे बरंचसं माझ्या चाइल्डहूडमध्ये लपलेलं आहे. माझं चाइल्डहूड एवढं पॉझिटिव्ह आणि एवढं उत्साहाने भरलेलं नव्हतं अजिबात. हां, म्हणजे आमचे काही फॅमिली इश्यूज चालू होते किंवा काय म्हणू, आई बाबा वेगळे झाले, तो एक काळ चालू होता. परिस्थिती एवढी चांगली नव्हती आमची. पण माझ्या आईनं आणि माझ्या बहिणीनं माझ्यापर्यंत काही गोष्टी अजिबात पोचू न देता इतकी पॉझिटिव्हिटी भरली आहे की ती माझ्यापर्यंत म्हणजे ती आयुष्यभर पुरणार आहे मला पूर्णपणे. हां, सो ती पॉझिटिव्हिटी आहे माझ्यामध्ये. आईचा विषय निघाला म्हणून मी तुला विचारते की एक अभिनेत्री म्हणून ती तुझा काय म्हणतात आयडॉल किंवा तुझी प्रेरणा असणारच, पण एक आई म्हणून, एक व्यक्ती म्हणून
तू तिच्या किती दिल के करीब आहेस? म्हणजे मी सिद्धार्थ सीमा चांदेकर असं नाव लावतो सगळीकडे. हो. सो म्हणजे त्यातून कळतंच की ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आणि किती माझ्या दिल के करीब आहे. अभिनेत्री म्हणून मला आईनं एक गोष्ट शिकवली आहे की म्हणजे तिनं जराशी वेगळी गोष्ट मला शिकवली. तिनं मला म्हणजे तिच्याकडनं मी हे शिकलोय की कधी कुणालाही स्वतःचं आयडॉल नाही मानायचं. कुठल्याही व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीनं केलेल्या कामाला स्वतःचा आयडॉल मानायचं. म्हणजे त्या माणसापेक्षाही त्याच्या कर्तृत्वाला आयडॉल मानणं फार गरजेचं आहे. कारण शेवटी दिसतं ते कर्तृत्वच दिसतं. माणूस कसं व्हायचं ते आपल्याला आपणच ठरवावं लागणार आहे. म्हणजे आपण कोणासारखा माणूस नाही बनू शकत. आपण कोणासारखा तरी कलाकार बनू शकतो की ह्या ताकदीचा कलाकार, ह्या धाटणीचा कलाकार असे आपण बनू शकतो. पण मी कोणासारखा माणूस नाही बनू शकत. मी माझ्याच सारखा माणूस बनू शकतो. सो हे तिनं मला शिकवलंय. आणि हे मला तिच्याकडे बघून मला एक खूप शिकायला हे मिळालं की सतत काम करत असताना सुद्धा आपण म्हणजे आपल्या आवडीचं काम असो किंवा आपल्याला कधी कधी एखादं काम नाही आवडत पण ते करावं लागत असो आपल्याला, तरी त्यातली पॉझिटिव्हिटी कशी घालवू नये हे तिनं मला खूप शिकवलेलं आहे. आणि तू बहिणीला सुद्धा खूप क्लोज आहेस. हो 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 हो. ताई म्हणजे माझी ताई ती कवयित्री पण आहे. ती गाते सुद्धा उत्तम, ती डान्स सुद्धा उत्तम करायची. पण तिनं हा मार्गच, ती या क्षेत्रात आलीच नाही अजिबात. तिनं सायकोलॉजीचा मार्ग निवडला आणि ती आता एका NGO मध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं असतात, लहान लहान पोरं असतात, त्यांच्या पेरेंट्सना कन्व्हिन्स करणं तिचं काम असतं की त्यांच्या मुलांना शाळेत टाका. आणि मग त्यांना ग्रूमिंग करून, त्यांचं काय म्हणू आपण त्याला, काउन्सिलिंग करून त्यांना मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये पाठवा, रिक्वेस्ट करा वगैरे, असं बरंच तिचं ते काम चालू असतं सतत. सो येस, ताईनी पण मला अनेक गोष्टी, म्हणजे ताईनी आमच्या अख्ख्या फॅमिलीला सुरुवातीला तिनं सावरलंय आणि मग नंतर आम्ही सगळेच काम करायला सुरुवात केली आम्ही सगळ्यांनी. सिद्धू, अलीकडे आपण बघतोय की सिंगल पेरेंटिंग म्हणजे एक आई एकटी तिच्या मुलांना वाढवते किंवा फॉर दॅट मॅटर वडील सुद्धा एकटे मुलांना वाढवतात. तर अशा मुलांमध्ये ना कुठेतरी कटुता येते, कडवटपणा येतो. अशा मुलांना तू काय सांगशील? काय सांगू, काही लोकांकडे ते पण नाहीये ग. म्हणजे आपल्याकडे ऍटलिस्ट एक सिंगल पेरेंट तरी आहे. काही लोकांकडे ते सुद्धा पेरेंट नाहीये. म्हणजे त्यांना पेरेंट्स काय असतात किंवा आई वडील, त्यांचे संस्कार किंवा त्यांचं प्रेम, त्यांची मिठी काय असते हे त्यांनाही माहिती नसतं बऱ्याच लोकांना. आपल्याकडे ॲटलिस्ट ते तरी आहे, यातनं तरी चांगलं वाटून घेणं खूप गरजेचं आहे की ते तरी मिळतंय आपल्याला. संस्कार करणारी किंवा चांगल्या मार्गावर जायला शिकवणारी आई तरी आहे आपल्याकडे. आणि कोणीतरी आपण तडफडलो, कुठे तोंडावर आपटलो तर आपल्याला हात धरून पुन्हा उचलून उभं करणारी कोणीतरी एक व्यक्ती आहे आपल्याबरोबर. यात मला एक गोष्ट फार लहानपणापासून शिकायला मिळाली की मला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा मला खूप मोठा आनंद मिळवता आलेला आहे. आणि तेच मला खूप पुरतंय. आणि हे सगळं माझ्या आईमुळे आहे. हो. मी मगाशी तुला म्हणाले की मी अगदी तू 16-17 वर्षाचा असशील तेव्हापासून मी तुला बघते. मी तेव्हा धमक्या द्यायचो. तेव्हा एक रूल निघाला होता ना की 18 वर्षांखालील जे लोक असतील त्यांना 4च तास शूटिंग अलाउड आहे. आणि मी आपलं 12-12 तास शूट करायचो. तेव्हा मी सांगायचो मी जाईन ना निघून, कंप्लेंट करेन मी ते. नाही, पण इतर मुलं ना, त्या वयातली इतर मुलं गमतीसाठी किंवा मजेसाठी शूटिंग करतात. पण मी तेव्हापासून तुला बघतेय, तू खूप जबाबदारीने काम करतोस. तुझ्या कामामध्ये सुद्धा तुझं तेवढंच लक्ष असायचं आणि तू त्या वयात सुद्धा तेवढीच मेहनत घ्यायचास. तर तू इतरांपेक्षा थोडा वेगळा होतास हे मी कायम बघितलंय. तर ते कशामुळे? ते घरचे संस्कार, आईचे संस्कार, ताई संस्कार पण आणि परिस्थिती पण. म्हणजे मला असं फार वाटतं की तुमची परिस्थिती तुम्हाला काहीतरी करायला प्रवृत्त करतेच करते. आमच्या परिस्थितीनं आम्हाला तिघांनाही, मला, माझ्या आईला, ताईला आणि मला जीव ओतून काम करायची, म्हणजे जीव ओतून काम करणं शिकवलंय आम्हाला आमच्या परिस्थितीनं. आणि
ते ते असं घडत गेलं. म्हणजे आईनी नाटक करणं जरा थांबवलं. आई नाटक, सिनेमा किंवा मालिका यांच्यापासून जराशी लांब राहिली. तिनं हॉस्टेल सुरू केलं होतं एक, जे ती चालवायची. ताईनी एका BPO मध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर ती शिक्षिका झाली. जेव्हा ती कॉलेजमध्ये MA तिचं जसं झालं सायकोलॉजीमध्ये, तशी ती शिक्षिका झाली. आणि त्याच दरम्यान माझी अग्निहोत्र सुरू झाली. सो हे अगदी एका महिन्याच्या फरकाने घडलं होतं की आम्ही तिघही ॲट अ टाइम काम करायला आम्ही सुरुवात केली. आणि अर्थात म्हणजे हे सुरुवातीला मी सुद्धा चला मज्जा, शूटिंग, टीव्हीवर दिसू वगैरे हे सुरुवातीला होतंच. कारण मी म्हणजे मी तितकाच लहानच होतो. मी करिअर म्हणून ह्याच्याकडे बघू लागलो अग्निहोत्रच्या मध्येच कधीतरी, जेव्हा मला जाणवलं की तू काय, इलाताई, शुभांगी मावशी, मोहन जोशी, विनय आपटे, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, एवढे लोक आहेत आपल्याबरोबर. ह्या लोकांबरोबर काम करायची संधी एकाच मालिकेमध्ये कुणालाच मिळत नाही कधीच. नवख्या मुलाला तर किंवा मुलीला तर नाहीच नाही, कुणालाच अशी संधी मिळत नाही. त्या गोष्टीचं खूप अप्रूप होतं. इतक्या मोठ्या मोठ्या नावांबरोबर आपण काम करतोय, त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतंय आपल्याला. प्रतिमा कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, सतीश राजवाडे यासारखे दिग्दर्शक होते. सो ही संधी नाही मिळत कधी कोणाला. तर मला असं जाणवलं की हे शिक्षण आहे आपलं. म्हणजे मी काय असं शिक्षण नाही, BA केलंय मी फक्त, पण हे शिक्षण आहे आपलं आणि इथे शिकायला पाहिजे आपण. आणि असं अग्निहोत्राच्या मध्येच मला जाणवलं की हे माझं करिअर आहे. पण ही जाणीव सुद्धा कमी मुलांना असते, म्हणजे त्या वयाच्या. हा मे बी, म्हणजे काय मला असं सांगता नाही येणार, पण मला मे बी माझ्या आजूबाजूला लोक तितके खूप चांगले मिळाले मला. हे एक गोष्ट आहे, मी कधीच रॉंग लोकांबरोबर कामं नाही केली आहेत. मी जी काही कामं केली असतील, चित्रपट केले असतील, ते भले काही हिट झाले असतील, काही फ्लॉप झाले असतील, पण त्यातल्या मला प्रत्येक माणूस मला आठवतो आणि चांगल्याच लोकांबरोबर काम करायची मला संधी मिळाली. सो आय एम ऑनर्ड अँड आय एम व्हेरी ब्लेस्ड आय गेस की मला चांगले लोक मिळतात कायम काम करायला. तुझ्या स्वभावातला एक खूप चांगला भाग असा आहे की वाईट लोक तुझ्या समोर आले तर तुला कदाचित कळणार सुद्धा नाही. मे बी तसं असेल, कारण तुला सगळेच खूप चांगले वागतात. तसे असेल, कारण मला निष्कारण लोकांशी वाईट वागायला काही त्याच्यातनं काही मिळणार नाही आहे, त्याच्यातनं वेळ वाया जाणार आहे. सो त्यापेक्षा आपण चांगलं वागलेलंच बरं. तू दिवस असो किंवा रात्र असो, डे नाईट शूटिंग असो, तू कायम एवढा फ्रेश, एनर्जी दिसतोस, छानच, म्हणजे फ्रेश दिसतोस सुद्धा. पण तो उत्साह जो, मी परत एकदा हा प्रश्न विचारते, उत्साह कुठून आणतोस? परवाची गोष्ट आहे, आम्ही डे नाईट शूटिंग करत होतो, पहाटे म्हणजे अख्खा दिवस आम्ही शूटिंग केलं, ठीक आहे, आणि अख्खी रात्र सुद्धा शूटिंग केलं. 4-4:30 आमच्या दोघांचं एकत्र पॅकअप झालं. तुला आठवतंय, परवा पहाटे 4:30 वाजता तुला जेव्हा सानी सांगायला आला की सर तुमचं पॅकअप झालंय, तेव्हा तू म्हटला अरे पॅकअप झालं, मी आत्ता चहा मागवला होता, फक्कड चहा पितो आणि मग जातो. 4:30 वाजता फक्त घरी जातो, एवढंच आपल्याला माहित असतं. तू तेव्हा सुद्धा त्या उत्साहात तू चहा प्यालास आणि मग घरी गेलास. हा फॉर्म्युला काय, आम्हाला सुद्धा सांग ना. अगं मला काम करायचा कंटाळा येत नाही, मला बसून राहायचा खूप कंटाळा येतो. म्हणजे जर का असं असतं ना की मी 4:30 वाजेपर्यंत बसूनच आहे, तर मे बी मग मी त्वरित उठून निघून गेलो असतो. पण काम चालू असेल ना तर मग मला कंटाळा नाही येत. मी थकेन, भरपूर थकेन, कटकट करेन, पण मला कंटाळा नाही येणार अजिबात. कटकट पण नाही करत, ती आपली ती माझीच चालू असते कटकट आतल्या आतच. आता माझा बॉय असतो जॅक, त्याच्याकडे मी खूप कटकट करतो की क्या चल रहा है रे, उनको बोल ना जल्दी करने के लिए. हे आपलं त्याच्यापुरतंच असतं. पण काम करत असेल तर मला अजिबात कंटाळा येत नाही आणि मी कायम चार्जड असतो की काम करूया. म्हणजे मी आळशी आहे, मी भयंकर आळशी आहे, पण काम करत असेल, तिथे करत असेल तर मी अजिबात आळशी नाही. मग मी वाटेल ते करायला असं तयार आहे पूर्णपणे. बरं, आता लग्न होणार आहे, हाऊ इज द फिलिंग? अरे यार, मला ना जाम हे होतंय, काय असं धडधड टाईप्स होतंय की आता झालं, आता संपलं बॅचलर लाईफ, शेवटचे काही दिवसच उरलेत आता बॅचलर लाईफचे. आता एक व्यक्ती आयुष्याचा भाग म्हणून आपण त्या घरी राहणार होते. एक जरा फिलिंग विचित्र आहे.
म्हणजे आम्ही लिव्ह मध्ये राहतच होतो, आम्ही 2 वर्ष लिव्ह मध्ये राहतो, पण तेव्हा ते लिव्ह मध्ये राहणं होतं. So एक नवरा बायको कॅटेगरी म्हटलं खरं तर फरक काहीच नाहीये, फरक फार नसतो ना रे. काहीच नाहीये. म्हणजे देर इज नथिंग गोइंग, म्हणजे काहीच चेंज होणार नाहीये अजिबात. पडदे बदलतील घरातले फार फार तर, त्या पलीकडे काही बदलणार नाही. पण ते फिलिंग आहे ना, ते विचित्र आहे. ते सगळं बदलतं. अच्छा. की एक नवरा बायको आता लिव्ह मध्ये राहिलो आणि तेच नवरा बायको हा एक जबाबदारी वाढते. हा यार, हा असं एक हे असे जडजड शब्द येतात आयुष्यामध्ये. जबाबदारी वाढते आणि नाती जुळतात आणि फॅमिलीज एकत्र राहतात. ते खूप टेन्शन येतं या शब्दांनी. पण आहे, मज्जा आहे. मला दिसतंय की आम्ही खूप धमाल करणार आहोत, मजा करणार आहोत आम्ही. तुम्ही ऍज अ कपल सुद्धा खूप गोड दिसतात, तू आणि मिताली. हो. आणि माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद, दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा खूप खूप आशीर्वाद तुम्हाला दोघांना. सुलेखाताई थँक्यू, खरंच थँक्यू, खूप थँक्यू. सुद्धा एक गोष्ट मला तुला विचारायची वाटते, म्हणजे इतकी वर्ष मी तुला काम करताना बघते आणि खूप लहान वयात तुला खूप यश सुद्धा मिळालंय. तुला कदाचित वाटत नसेल, तुला अजून भरपूर काही काही कमवायचं असेल आयुष्यात, पण मी जेव्हा बघते ना तुझ्याकडे, तेव्हा मला असं वाटतं की अरे माझ्या समोर हा मुलगा लहानाचा मोठा झालाय आणि माझ्यापेक्षा खूप मोठा झालाय. काय बोलते? नाही, मला खरंच खूप आनंद होतो जेव्हा माझ्यापेक्षा म्हणजे ही सगळी मुलं जेव्हा मोठी होतात ना, तेव्हा मला आनंद होतो. तुला कळणार नाही, एक वेगळाच आनंद असतो. तुला कसं वाटतंय आता? आणि तुला आता तू एका छान स्टेजला आहेस, करिअर वाईज सुद्धा, पर्सनली सुद्धा, पण इथून कुठे जायची इच्छा आहे? मी तुला खरं सांगू, म्हणजे मी आता थोडासा रिटर्न जायचे विचार माझ्या मनात येऊ लागलेत. याचा अर्थ काम करायचं, ऍक्टिंग करायची, पण मला त्या व्यतिरिक्तही काही कामं करावीशी वाटत आहेत. म्हणजे फक्त ऍक्टिंगच नाही, माझं कुत्र्यांवर भयंकर प्रेम आहे. मला असं वाटतंय जरा पैसे कमवून चांगले एक डॉग शेल्टर तयार करूया असं वाटतंय, किंवा मला छान जागा घ्यावीशी वाटते कुठेतरी छान डोंगरांमध्ये, आणि तिथे माझं स्वप्न आहे, मला कंटेनर होम्स बांधायचे आहेत आणि तिथे एक काय म्हणू, एक आर्ट कम्युनिटी अशी तयार करायची आहे. तिथे जाऊन तिथे लोक येतील, वेगवेगळे आर्टिस्ट येतील, परफॉर्म करतील, एक्झिबिशन्स होतील, असं काहीतरी तयार करायचं. सो मला अशा बऱ्याच गोष्टी करायची इच्छा आहे. दुसरं म्हणजे मला मनापासनं हॉटेल काढायचं आहे, माझं एक रेस्टॉरंट काढायचं आहे जिथे जे म्हणजे माझ्यासारखेच पुणे, नाशिक, औरंगाबाद सोडून मुंबईत आलेले असतात आणि घरच्या रोजच्या सकाळच्या फोडणीची पोळी असेल, फोडणीचा भात असेल, शिळ्या भाताचा केलेला, तर अशा काही डिशेस मला आणायच्या आहेत. मराठी डिशेस खास करून. खायला खूप आवडतं आणि खाऊ घालायला त्याहून जास्त आवडतं. अरे प्रेम आहे माझं स्वयंपाकावर आणि खाण्यावर, म्हणजे मनापासून प्रेम आहे. मला भयंकर आवडतं. लोक घरी आले, मी काहीतरी केलं आणि त्यांनी ते चोपलं, ह्याच्यावर माझं प्रेम आहे. मला खूप आवडतं ते. म्हणजे मी पार्टीवाला माणूस अजिबात नाही आहे. मी शूटिंग संपलं की मी घरीच जाणार, तुम्ही माझ्या घरी या, आपण रात्रभर गप्पा मारू. ते पब बीब आणि रेस्टॉरंटमध्ये पॅकअप झाल्यानंतर जायला नको, ते नाही माझ्याच्याने होणार. घरी या, वाटेल किंवा मी येतो घरी, वाटेल तेवढ्या गप्पा मारू. पण खायला घालायला हे मला भयंकर आवडतं. आणि मी सतत काही ओकेजन नाही आहे, एक 4-5 जण या, आज मी हे बनवलंय ते बनवलंय, असा एक कार्यक्रम ऑन असतो आमचा कायम. यस. सिद्धू, नवीन फिल्म्स कुठल्या येत आहेत तुझ्या, किंवा मालिका कुठल्या येत आहेत आता? मालिका आता चालूच आहे. म्हणजे मी आता ह्याच वर्षी एक प्रेक्षकांना एक प्रॉमिस दिलं होतं की मी तिन्ही माध्यमांमध्ये तुम्हाला दिसेन 2021 मध्ये. त्यातलं TV माध्यम तर चालूच आहे. पुढच्या वर्षी एक सिनेमा येईल माझा, झिम्मा म्हणून, जो हेमंत ढोमेनी डिरेक्ट केलेला आहे. ती एक कमाल फिल्म आहे. म्हणजे मी आहे आणि 7 अभिनेत्री आहेत, 7 बायका आहेत प्रॉपर. म्हणजे सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सुहासताई, निर्मिती सावंत, अशा कमाल एक्साइटिंग अभिनेत्री आहेत आणि त्यांच्याबरोबर मी आहे. आम्ही लंडनला मागच्या वर्षी शूट केली होती ही फिल्म. सो ती येईल ह्या वर्षी. आणि मी आणि पर्ण पेठेनी आम्ही एक छोटासा शो केला आहे, एक वेब सिरीज केली, जी सुद्धा म्हणजे आता येईल, एक 3-4 महिन्यात यायला पाहिजे ती. असं एक वेबमध्ये पण काहीतरी येईल
यावर्षी. आणि माझी वेबसिरीज सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून होती, त्याचा सीझन 2 अरे वा, मला खूप आवडली होती. हा यावर्षी येईल आता. वा हा. वा. So अशा एक 2-4 गोष्टी लाईंड अप आहेत आत्ता तरी. सिद्धू, तुला फिमेल फॅन फॉलोईंग खूप असेल नाही? म्हणजे आम्हाला माहिती आहे. मला आवडतं. हो आहे मला मजा येते. पण असं कधीतरी अशा वेगळ्याच मोमेंट्स फॅन फॉलोईंगच्या किंवा असे काही वेगळे किस्से आहेत का रे सांगण्यासारखे? हो आहेत. म्हणजे मी असे 1-2 वर्षापूर्वी मी नाटक करत होतो, वाडा चिरेबंदी, मग्न त्या काठी आणि युगांत. तर त्याचा माझी एक फॅन आहे अस्मिता काळे म्हणून. सो तिनं साधारणपणे मग्न तळ्याकाठीचे 30-40 प्रयोग पाहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रयोगानंतर ती मला एक गिफ्ट घेऊन यायची. बरं, तो प्रयोग कुठेही असो, मग तो प्रयोग डोंबिवलीला असो, तो प्रयोग आपलं दीनानाथ पार्ल्याला असो, शिवाजी मंदिरला असो किंवा बोरिवलीला असो, तो प्रयोग कुठेही असो, ती तिकडे असायची आणि ती माझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन यायची, जिचे सगळे गिफ्ट्स माझ्याकडे अजूनही आहेत. ते मिनियन्स नावाचे कॅरेक्टर्स आहेत ड्रीमवर्क्सचे. सो मिनियनचे ती मला किचन आणायची किंवा सॉफ्ट टॉईज असे, तिला माहिती आहे मला आवडतात मिनियन्स. सो ती प्रत्येक प्रयोगाला यायची आणि ती मला ते गिफ्ट द्यायची आणि मला इतकं भारी वाटायचं की यार आपला कोणीतरी फॅन आहे आणि येतंय. वियर्ड मोमेंट आणखी एक अशी फॅन कम स्टॉकर मुलगी होती. मी सहकार नगरला राहायचो, त्याच्या मे बी 1-2 गल्ली सोडून ती राहायची असं मला वाटतंय. तर माझी एक सवय असायची की मी अशी छान बाल्कनी होती डोंगराकडे, जिथे रस्ता नव्हता, अशी एक पाऊलवाट होती जिथे कोणीच येत नाही. सो मी असं मस्त सकाळी ब्रश करत तिकडे उभा असायचो आणि ती रोज तिकडे सकाळी उभी असायची. सो आधी मला वाटलं हे भूत आहे कोणीतरी, ही व्यक्ती नव्हे, इथेच त्याच ठिकाणी रोज अशी बघत कोण उभी असणार. बरं, आणि मी ब्रश करत उभा असायचो, ती बघत बसायची फक्त. मी एकदा हाय केलं, तिनं हाय पण नाही केलं, मग ती फक्त बघत बसायची माझ्याकडे. मला खूप भीती वाटू लागली. मग नंतर असे काही 1 महिनाभर वगैरे गेला, मी माझ्या मित्रांसोबत अलिबागला गेलो टर्या टाकायला आणि तिकडे आम्ही ज्या बंगलोमध्ये राहत होतो त्या बंगलोमधून मी जनरल बाहेर गेलो काहीतरी आणायला. मी कार काढली आणि ती समोर उभी होती तिकडेच. तेव्हा मी रडू, घाबरून पळून जाऊ का डोकं आपटून घेऊ का, मी काय करू. मला वाटलं की आपल्या मागे भूत लागलेलं आहे, काहीतरी झालेलं आहे. तर ती तिकडेच असायची उभी. सो ती मुलगी तिकडेच असायची उभी. बरं काय आहे, ती माझ्यापेक्षा लहान होती, म्हणजे ती कन्सिडरेबली लहान होती. म्हणजे अगदी 14-15 नाही, पण एक 17-18 तर होती ती मुलगी. आणि असे वगैरे केस होते तिचे, असे खूप कर्ली हेअर आणि ब्रेसेस होते तिला. ते मला इतकी भीती वाटायची. तर बोललास तिच्याशी? नंतर एकदा ती घरापाशीच असताना मी तिच्याशी बोलायला गेलो की तू का उभी असतेस. बरं, हे फक्त घर आणि अलिबाग नाही, मध्ये पण माझ्या शूटिंगच्या इथे कुठेतरी नाटकाच्या प्रयोगाच्या इकडे ती असायची आणि ती फक्त हसायची. हाय केलं तर असं एक अर्धवट हाय करून रपकिनी पळून जायची. मग ती बघून पळून जायची, ती करायची काहीच नाही. तर मी एकदा तिला थांबवलं आणि मी तिला विचारलं, तू का अशी उभी असतेस तिकडे, काय झालंय, काय हवंय तुला माझ्याकडनं. तर ती म्हणली, नाही मला तुम्ही खूप आवडता. म्हणलं अगं हो, पण तू सांगायचंच ना मला हे. मला वाटलं तुम्ही ओरडाल म्हणलं सॉरी, खूप सारी मला भीती वाटली तुझी, कारण तू अलिबागला. नाही, मी पण गेले होते अलिबागला मैत्रिणींसोबत, तेवढ्यात तुम्ही दिसलात. मी म्हणलं म्हणजे तू माझ्यासाठी नव्हती आलीस तिकडे. म्हणली नाही, कोइन्सिडेंटली झालं. म्हणलं हां, मग ठीक आहे. पण अशा वियर्ड गोष्टी पण घडलेल्या आहेत. तू कोणाचा फॅन आहेस? अभिनेत्यांपैकी मला फरहान अख्तर भयंकर आवडतो. म्हणजे मला असं वाटतं की तो फारच उच्च दर्जाचा अभिनेता आहे. मला मनोज बाजपेयी अशक्य आवडतो, फारच कमाल अभिनेता आहे. मला सचिन खेडेकर खूप आवडतात. म्हणजे मला त्यांची सगळी कामं भयंकर आवडतात. मी सगळ्यात मोठा फॅन आणि सोल्ड आऊट झालो मी जेव्हा मी त्यांचं मौनराग नावाचं नाटक पाहिलं, जे चंदू सरांनी बसवलेलं, आणि खेडेकर 45 मिनटं परफॉर्म करतात. म्हणजे मला असं वाटतं ही इज वन ऑफ द फायनेस्ट
actors we have, not only in Marathi but in all entertainment industry. And there is more to come from him. म्हणजे आणखी खूप काय काय मिळणार आहे त्यांच्याकडनं असं मला भयंकर वाटतं. मग मला टॉम हँक्स आवडतो. क्रेझी मेरिल स्ट्रीपचा मी भक्त आहे. बाकी दिग्दर्शक आहेत माझे भयंकर आवडते दिग्दर्शक आहेत काही. म्हणजे मला सुजित सरकार आवडतो, मला नागराज मंजुळे भयंकर आवडतो. चैतन्य ताम्हणे मला आवडू लागला आहे जेव्हापासून मी त्याचा कोर्ट नावाचा सिनेमा पाहिला आहे. आहेत म्हणजे हिंदीतले बरेचसे असे डिरेक्टर्स आणि ॲक्टर्स आहेत जे मला भयंकर आवडतात. तुला डिरेक्शन करावंसं वाटतं कधी इन फ्युचर? अरे हो यार, म्हणजे मला जेन्युइनली असं हे बघ, कारण तुला काम करताना बघून मला खूप असं वाटतं की तुला डिरेक्शनची आवड आहे आणि तू ते छान करूही शकशील. हो हो. एक हे फार कमी लोकांना माहिती आहे की मी लिहितो पण बरंच. म्हणजे मी कथा लिहितो, मी ललित लेखन करत असतो. आणि लॉकडाऊनमुळे ते जास्त बाहेर आलं माझ्यातनं. एक वेबसिरीज मी आणि माझ्या एका मैत्रिणीनं आम्ही तयार केली आहे, जी मे बी आम्ही डिरेक्ट करू किंवा एकत्र लिहू आणि कोणाला तरी डिरेक्ट करायला देऊ. मी स्क्रीन रायटर्स असोसिएशनचा मेंबर पण झालो त्यासाठी. सो हे खूप कमी लोकांना माहिती आहे. पण हा मला कधी कधी वाटतं की करून बघायला हरकत नाही. जर का आपल्याला वाटतंय तर करून बघावं. ते कितपत आवडेल किंवा कितपत सक्सेसफुल होईल हे मला माहिती नाही, पण जर वाटतंय ना तर एकदा करून बघूया. मग ते आणखी आवडत गेलं तर करत राहूया असं मला भयंकर वाटतंय. पण तू छान करू शकशील ते. आय रिअली होप. तुझ्याकडे बघून, तुझ्याबरोबर आता मी काम करते तर एकंदरीतच बघून असं मला वाटतं ते सगळं जमेल तुला छान. एक संधी मिळावी असं मला भयंकर वाटतंय. हरकत नाहीये. आणि देवाची इच्छा असली तर मीच देईन तुला संधी. येस बास. हे बघा, इथे प्रोड्युसर मिळालेला आहे मला. माझं काम अर्ध संपलेलं आहे. जी एक भटकंती करावी लागते, अरे प्रोड्युसर मिळेल का कोणी. झालं, मला प्रोड्युसर मिळाला, विषय संपलाय. वा सिद्धू, यापुढची तुझी वाटचाल खूप छान असेल. तू भरपूर, तुला यश मिळेल, तू खूप सक्सेसफुल होशील असा माझा आणि आपल्या प्रेक्षकांचा सुद्धा आशीर्वाद आहे. येस. आणि थँक्यू व्हेरी मच. मला माहिती आहे तुझं स्केड्यूल कसं आहे आत्ता, कारण आम्ही एकत्र एक सिरियल करतोय आणि स्टार प्रवाहाची आहे. आम्ही भरपूर त्याचं शूटिंग करतोय आणि सिद्धू त्याच्यातून प्रमोशन्स पण करतोय, शूटसुद्धा करतोय. त्यात सुद्धा तो एक सुपरस्टार आहे आणि पर्सनली सुद्धा तो एक सुपरस्टार आहे. सो या सगळ्यामधून त्यांनी वेळ काढला आणि दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांना त्यांनी भेट दिली, त्याबद्दल थँक्यू सो मच सिद्धू. अरे सुलेखाताई, तुला माहिती नाही मी किती खुश आहे हा इंटरव्ह्यू करून. याचं पर्सनल कारण आहे. पर्सनल कारण हे जे मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही काही असे ठराविक ॲक्टर्स आहात जे सिनियर पण आहात, पण तुम्ही कधीच आम्ही सिनियर आहोत असे माझ्याबरोबर, मी माझ्याबद्दल सांगतो, माझ्याबरोबर नाही वागलात की बाबा आम्ही सिनियर आहोत. तुम्ही म्हणजे जर का मी मोठा झालोय, जर का मी फेमस झालोय किंवा जर का मी सक्सेसफुल झालोय, तर त्यात जितकी माझी मेहनत आहे त्याच्यामध्ये तुझासुद्धा कुठेतरी फोर्स आहे, तुझा सुद्धा कुठेतरी वाटा आहे. कारण मी म्हटलं तसं की तू पहिलं काम मला मिळवून दिलेलं आहे, एक वेगळं तुझंच असेल, ते तुझ्याच प्रोडक्शनचं काम असेल, ते तू मला मिळवून दिलेस. तिथनं मला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तू शिकवलेल्या असतील, त्या मी त्या टिकवणार आहे माझ्यामध्ये आयुष्यभर. नाही, पण तू हे सगळं बोलतोयस ना, हा तुझा मोठेपणा आहे. नाही ग, काहीतरी काय हे मी हे सांगू नाही शकत. पण ही काही आडनावं आहेत जी मला अगदी लहानपणापासून यार म्हणजे कोठारे किंवा तळवलकर अशी ही आडनावं माझ्यासाठी खूप मोठी आहेत आणि ती आत्ताही माझ्यासाठी तितकीच मोठी राहणार आहेत. सो इट इज माय ऑनर अँड आय विल नॉट लाय. इट इज ओनली माय ऑनर टू वर्क अँड सिट विथ यू राईट नाव, ऑलवेज. सो मच आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू. आणि तुम्ही पाहत राहा दिल के करीब.